किती छान बनलेली आहे ही आपली सीताफळ रबडी. मस्त टेक्स्चर बनलेला आहे. बाजारात सध्या खूप छान सीताफळ भेटत आहेत, त्यामुळे सध्या बनवलेली आहे. कशी बनवायची ते पाहूया आपण. अगोदर आपण रबडी बनवून घेतोय. अगोदर थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे दूध चिकटल्या जात नाही त्यामध्ये खाली. आता मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे पॅनमध्ये. दूध आपल्याला अगोदर आटवून घ्यायचे, रबडी बनवून घ्यायची. त्याला हलवत राहायचे, सारखं चिकटले नाही पाहिजे. शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरायचा. नॉनस्टिक पॅनमध्ये चिकटल्या जात नाही. सारखं हलवत राहायचं आपल्याला. त्यामध्ये एक हे मी चमचा उलटनं टाकून ठेवलेला आहे, म्हणजे ते खाली चिकटल्या जात नाही आणि ओतू जात नाही म्हणून. आता आपण घालणार आहोत 5-6 केशरच्या काड्या. केशरमुळे छान कलर पण येतो रबडीला आणि टेस्ट पण छान लागते केशरच्या. मस्त, खूप छान. सारखं ढवळत राहायचं आपल्याला. कढईची साई, त्यामुळे साई त्यामध्ये मिक्स होत राहिली की खूप छान रबडी बनते. आपल्याला आता ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. मी 3-4 काजू आणि 4 बदाम, 1-2 पिस्ते असे टाकलेले आहेत. बारीक किसून टाकलेले आहेत. आता मी छोटी वाटी साखर टाकलेली आहे. जास्त गोड नको आहे आपल्याला. सीताफळ ऑलरेडी गोड असते. ही आपली रबडी तयार झालेली आहे. तर आपल्याला साईडला ठेवायचे आहे थंड होण्यासाठी. लगेच फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायची. हो, रूम टेम्परेचरवरतीच थंड होऊ द्यायचे आपल्याला. हे पाहू शकता, 2 सीताफळ घेतलेले आहेत मी. मोठ्या आकाराचे सीताफळ, खूप छान डोळे उघडलेले सीताफळ आहेत. आपण बाजारातून घेतानाच असे डोळे उघडलेले फ्रेश सीताफळ घ्यायचे. व्यवस्थित त्यामधला गर काढून घ्यायचा आहे. याच्या बिया वेगळ्या करणं हे खूप टेन्शनचं काम आहे, पण मी सोपी पद्धत सांगणार आहे आपल्याला. आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आता सीताफळामधला. हे दोन्ही यातला गर काढून घेतलेला आहे मी. आता आपल्याला बिया वेगळ्या कशा करायच्या ते दाखवते. आपल्याला ते कांदा कापण्याचं चॉपर जे असतं त्यामध्ये बिया टाकून घ्यायच्यात. त्यामध्ये झटपट वेगळ्या होतात बिया. एकदम झटपट होते ही प्रक्रिया, पाहू शकता. आता आपण मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकतो.
आता आपल्याला मी पुरणाची गाळणी घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याला गाळून म्हणजे थोडंसं असं स्मॅश करून त्याचा गर व्यवस्थित बिया वेगळ्या करून घ्यायचे. ह्या चाळणीमध्ये घेतले मी. आता त्याला चमच्याने मॅश करायचे थोडंसं. पाहू शकता किती छान बिया एकीकडे आणि गर एकीकडे निघलेले आहे. बियाला अजिबात गर राहिलेला नाही, लगेच झटपट निघतंय. अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत मी सगळं बाजूला. गर आपल्याला आता थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे खाली गर पडलेला आहे. आपल्याला सगळा गर बारीक नाही करू घ्यायचा आहे. तर राहिलेला पण मी घेतलेला आहे फिरवून. अशा प्रकारे हे आता गर सगळा काढून झालेला आहे. तोपर्यंत दूध रबडी बनवलेली मस्त थंड झालेली आहे. आता पाहू शकता हा एवढा गर निघलेला आहे. मी सर्व गर मिक्स नाही करणार आहे, अर्धाच गर मिक्स करणार आहे. आपण नंतर हवा तसा रबडी बनवून खाऊ शकतो, फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करून. तर ओतून घ्यायचे आपल्याला रबडी आपली. पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेला आहे, मस्त कलर पण आलाय. त्यामध्ये आता आपण काढलेला गर मिक्स करून घेणार आहोत. मस्त थंड बनलेला आहे. बघा आपली रबडी तयार आहे. खूप छान झालेली आहे. आपण नक्की करून पाहू शकता. पण अशाच नवनवीन माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. काही कल्पना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. खूप छान. तर सर्व करण्यासाठी आपली रबडी तयार आहे. थोडीशी पातळ वाटली, मी अजून थोडंसं त्यामध्ये गर घातलेला आहे. मस्त झालेलं. सजावटीसाठी मी थोड्याशा गुलाब पाकळ्या आणि पिस्ते घातलेले आहेत वरतून. हे पाहू शकता मस्त बनलेली आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला परत भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.